इंदापुरातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची रॅली, हर्षवर्धन पाटीलही उपस्थित। इंदापुरातल्या रोड शोला कार्यकर्त्यांची गर्दी। सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली भेट। सोनाई डेअरीच्या प्रवीण मानेंच्या निवासस्थानी फडणवीसांचं चहापान। मागील काही दिवसांपर्यंत माने करत होते सुप्रिया सुळेंचा प्रचार। ज्यांच्याकडे नैतिक बळ असतं ते घोटाळे बाहेर काढतात, काँग्रेसकडे नैतिक बळच नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीचा धर्म आपण पाळला, आता मित्रपक्षानं देखील पाळला, माजी आमदार हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। राज्यामध्ये 48 पैकी 35हून अधिक जागा आम्ही जिंकणार, खासदार संजय राऊतांचा दावा। मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत, 400 पारचा नारा भंपक, हे मोदींना निकालानंतर कळेल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। आघाडी युती म्हटलं की एखाद्या जागेवर वाद होतो, सांगलीच्या जागेचा विषय येत्या 2 दिवसात संपेल, संजय राऊतांना विश्वास। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करू नये, नाहीतर त्यांचं लोण 48 जागांवर पसरेल, राऊतांचा इशारा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेंचा कार्यकर्त्यांशी संवाद। पवार गटानं तिकीट नाकारल्यावरही ज्योती मेटे लोकसभा लढवण्यावर ठाम, वंचितकडून लोकसभा लढण्याबाबत चर्चा सुरू असल्याची मेटेंची माहिती। नागपूर ते गडचिरोली मेट्रो धावणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं प्रचार सभेत आश्वासन। वंचित बहुजन आघाडीचा ट्विट करत नाना पटोलेंवर बोचरावार, काँग्रेस उमेदवार अभय पाटील आणि त्यांचे दिवंगत वडील दोघांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैयक्तिक आणि घनिष्ठ संबंध राहिलाय, नाना पटोले यांची पसंतच अशी आहे, वंचित आघाडीची टीका। आम्ही काही उमेदवारांचं तिकीट का कापलं हे निवडणूक जिंकल्यानंतर कळेल, एकनाथ शिंदे यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामधील आप्पी पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तर शाहू महाराजांचा विचार संसदेमध्ये पाठवण्याची वेळ आली आहे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। अकोल्यामध्ये काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा, जय भीम मित्र मंडळ संघटनेच्या तरुणांची नाना पटोलेंकडे मागणी, तर प्रकाश आंबेडकरांना आम्ही आधीच ऑफर दिली आहे, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नाही, पटोलेंचं तरुणांकडे स्पष्टीकरण। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द, अर्जामध्ये त्रुटी असल्यानं उमेदवारी अर्ज रद्द, वंचितला धक्का। नाशिक लोकसभेवरील शिवसेनेचा दावा कायम, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक कामं केली, आता महायुतीचा जो निर्णय असेल त्यावर मार्गक्रमण करणं शिवसैनिकांचं काम, दादा भुसेंचं वक्तव्य। नाशिकचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचा पुन्हा एकदा तिकीट त्यांनाच मिळणार असल्याचा दावा, गुढीपाडव्याच्या आधी उमेदवारीची घोषणा होणार, हेमंत गोडसे यांची एबीपी माझाला माहिती, हेमंत गोडसेंनी सुरू केला प्रचार। पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम, मनोर इथल्या रिसॉर्टमध्ये महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक, मात्र कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा न होता महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचं काम करावं लागेल असा बैठकीत ठराव। बीड शहरामधल्या जालना रोड परिसरात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन, यावेळी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मनसेच्या प्रकाश महाजनांची उपस्थिती। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे लढत, दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरू, संपूर्ण प्रचारामध्ये विरोधकांवर न बोलण्याची पंकजा मुंडेंची भूमिका। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेस नेत्यांची खासगीत बोलताना माहिती, चर्चेदरम्यान काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघांवर अशोक चव्हाणांनी दावा केल्याचा आरोप। पक्ष सोडून 1.5 महिना झाला आणि आता आरोप करतात पारंपरिक जागा मागण्यात आत्ताचे काँग्रेस नेते कमी पडले, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली, अशोक चव्हाणांच्या काँग्रेसच्या आरोपावर पलटवार।
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूरमध्ये बैठक. शिवसेना नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून मिसळ पे चर्चा बैठकीचं आयोजन. बैठकीला मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. मतं मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये. घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका. अकोल्यात नाना पटोलेंनी केलं होतं असंवेदनशील वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच नारायण राणेंकडून प्रचाराचा धडाका. राजापूर आणि जयगडमध्ये राणे उद्या सभा घेणार. काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांना खासदार म्हणून विजयी करणारच. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा निर्धार. तर तुम्ही खासदार निवडून आणा, तुम्हाला राज्यात चांगले खाते देऊ. नाना पटोलेंचं भर सभेत आश्वासन. रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा नागपुरात दाखल. शिंदेंकडून तिकीट मागितलं नसल्याचा गोविंदांचा खुलासा. निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटात गेलो नाही. रामटेकमधून राजू पारवेंचा प्रचार करणार गोविंदांचं वक्तव्य. भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट. सुरेश म्हात्रेंना कालच शरद पवारांकडून उमेदवारी जाहीर. भिवंडी मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंच्या आर्किओलॉजी पार्क इथल्या गोदाम बांधकामावर MMRDAची कारवाई. गोदामांवर केलेली कारवाई राजकीय दबावातून. सुरेश म्हात्रे यांचा भाजपवर आरोप. उमेदवारी जाहीर झाल्यानं कारवाई केल्याचाही आरोप. सुरेश म्हात्रेंवरील कारवाई ही दंडशाही. MMRDA आतापर्यंत झोपलेलं होतं का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल. सोलापुरातील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिर शेजारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद. प्रणिती शिंदेंना 10 वर्षातील कामाबाबत आमनेसामने चर्चा करण्याचंही राम सातपुतेंचं आव्हान. भाजप उमेदवार राम सातपुतेंनी दिलेलं चर्चेचं आव्हान काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी स्वीकारलं. ओपन चर्चेला 100% तयार. इथलीच असून 24 तास उपलब्ध आहे. निवडणुकीला उभी राहिली तेच चॅलेंज. प्रणिती शिंदे यांचा राम सातपुतेंना प्रत्युत्तर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.